आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा अधिसूचनेवर हरकती मांडा। अधिसूचनेवर हरकती मांडल्यास कायदा आणखी मजबूत होईल। अधिसूचनेसंदर्भात टीका करणाऱ्यांना जरांगेंचं प्रत्युत्तर। तुम्हाला हात जोडून विनंती, तुम मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पसरवणं, लोकात होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल, लोकांना माहिती सगळं, पण तरी बी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या तज्ज्ञांना, वकील बांधवांना, जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं। दुसऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याची काहींची सवय, मराठ्यांची नियत साफ। जरांगेंचा आरक्षणावरून भुजबळांवर निशाणा। त्यांचा धंदाच येतो त्याचा, कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची, त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला। त्याचे राजपत्रित अधिसूचना निघालेल्या आहेत, काहीच होऊ शकत नाही, आता काहीच नाही, हरकती घेतील ठीक आहे। मनोज जरांगेंच्या रायगड दौऱ्याला सुरुवात। मराठवाड्यामधील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही। दौऱ्यापूर्वी मनोज जरांगेंचं आश्वासन। आपल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही, मी आहे तोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही। एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही, हे शब्द मी तुम्हाला आज देतो, एक सुद्धा राहणार नाही। मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेसंदर्भात आज नारायण राणेंची पत्रकार परिषद। राज्य सरकारच्या निर्णयाशी राणे सहमत नाहीत। भुजबळांच्या बंगल्यावर ओबीसी नेत्यांची बैठक। बैठकीमध्ये ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुढची दिशा ठरवली जाणार। भुजबळांच्या नेतृत्वातील बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती आणि शिंदे समिती रद्द करण्याचा ठराव। 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मेळावा आणि महाराष्ट्रामध्ये यात्राही काढणार। एकीकडे ओबीसींवर अन्याय होणार नाही असं सरकार सांगतंय, मात्र दुसरीकडे ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास काढून घेतला जातोय। भुजबळांचा सरकारला खर्च आहे। ओबीसी बांधवांच्या लेकराचा जो घास आज त्यांचा काढून घेतला जातोय, त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना एक दुःख आहे, संताप सुद्धा आहे। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता। छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही आणि सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्यायही नाही। बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। अभ्यासांती जो अभ्यास केला त्याप्रमाणे ओबीसीवर कुठलाही अन्याय झालेला नाही, हे मी जबाबदारीपूर्वक कुठेही सांगू शकतो। संपूर्ण कार्यकारी मंडळाशी, जिल्हाध्यक्षाशी चर्चा करत नाही आणि यावर सखोल विचार करत नाही तोपर्यंत सध्या तरी आम्ही कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाची भूमिका घेतलेली नाही। मराठा आरक्षण कायद्याप्रमाणेच दिलं गेलंय, इतरांना धक्का नाही। मुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण। समाजावर अन्याय, ओबीसी असेल, इतर समाज असतील, हे सर्व समाज आमचेच आहेत आणि हे सर्व सरकार हे सर्व समाजाचं आहे। सर्व समाजाला न्याय देणारं सरकार आहे, त्यामुळे एकाचं काढून दुसऱ्याला देण्याचं काम हे सरकार करणार नाही।